सो हेलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. समजा फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, ओके. तर आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. फंक्शनचा इन्व्हर्स फॉर एक्झाम्पल से एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. हा जो फंक्शन आहे हा या फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन आहे. तर आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया, फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आणि या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का, ओके, याचा आपण स्टडी करेन. तर यांमधला रिलेशन जर का डेव्हलप करायचा असेल किंवा यामधला जो काही रिलेशन आहे तो समजून घ्यायचा असेल तर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे पहा की आपल्याला इन्व्हर्स फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय हे समजायला हवं. तर मी थोडंसं रिकॉल करतो, 11th मध्ये आपण असंही शिकलं आहे इन्व्हर्स फंक्शन, ओके. तर थोडेसे आपण कॉन्सेप्ट जस्ट रिवाइज करून घेऊया. इथे मी मेन्शन करतोय एक फंक्शन मी मेन्शन करतोय से एफ ऑफ एक्स इज इक्वल टू से लॉग एक्स, ओके. लॉग एक्स हा एक फंक्शन मी तिथे रिप्रेझेंट केलेला आहे आणि लॉग एक्सचा जो इन्व्हर्स फंक्शन असतो तो ई रेस टू एक्स असतो. लॉग एक्सचा इन्व्हर्स फंक्शन हा ई रेस टू एक्स हा इन्व्हर्स फंक्शन असतो लॉग एक्सचा. तर फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शन, ओके, यामध्ये आधी रिलेशन आपण डेव्हलप करूया. म्हणजे एक्झॅक्टली इन्व्हर्स फंक्शन आपण डिफाईन कसं कोणत्या बेसिस वरती करतोय ते आधी आपण स्टडी करून घेऊया. तर पहा मी इथे असं रिप्रेझेंट करतोय, पहा मी इथे एक्सच्या व्हॅल्यूज मेन्शन करेन आणि मी इथे वायच्या व्हॅल्यूज मेन्शन करेन. एफ ऑफ एक्स इज नथिंग बट वाय. एफ ऑफ एक्सला आपण जनरली वाय बोलतोय. सो वाय इज इक्वल टू लॉग एक्स हा फंक्शन आहे. आता जर का मी एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केला, करत असेल, पहा ना, एक्सच्या जागी जर का मी 1 सबस्टिट्यूट केला तर y इज इक्वल टू लॉग 1 होईल ना. आपल्याला माहिती लॉग 1 चा व्हॅल्यू 0 असतो, म्हणजे एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर y चा व्हॅल्यू 0 होतोय, ठीक आहे. एक्सच्या जागी जर का मी e सबस्टिट्यूट केलं, सो y इज इक्वल टू लॉग e बनेल ना. अँड वी नो दॅट लॉग e व्हॅल्यू इज नथिंग बट 1. लॉग e व्हॅल्यू 1 असतो, लॉग e टू द बेस e ना, दॅट इज इक्वल टू 1. Now, if we substitute x as say e square, x च्या जागी मी e square substitute केला तर आपल्याला हे माहिती ना, हा 2 इथे येतो, ओके. दॅट मीन्स 2 into log e बनणार तो, and log e to the base e is 1. That means y becomes 2. So if we substitute x as e square, y चा व्हॅल्यू आपल्याला 2 मिळतो. Similarly, if we substitute x as e cube, जर का मी y is equal to log x या फंक्शनमध्ये x च्या जागी जर का मी e क्यूब सबस्टिट्यूट केला, ओके. सो व्हॅल्यू ऑफ y काय बनेल पहा, व्हॅल्यू ऑफ y काय बनेल, हा 3 इथे येतो ना, ओके. अँड लॉग e हा बनतो 1, सो 3 जस्ट इथे आलेला आहे, सो हा तर 1 बनला. दॅट मीन्स व्हॅल्यू बिकम्स 3. सो व्हेन x इज इक्वल टू e क्यूब, व्हॅल्यू ऑफ y बिकम्स 3, ओके. तर हा फंक्शन आहे ऍक्च्युली. या फंक्शनचा आपल्याला इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं आहे. इन्व्हर्स फंक्शन असतं काय पहा, असा फंक्शन असतो इन्व्हर्स म्हणजे असा फंक्शन असतो की इथे एक्सच्या जागी जर का मी 0 सबस्टिट्यूट केला ना तर मला y ची व्हॅल्यू 1 मिळाली पाहिजे. म्हणजे काय, इथे पहा ना तुम्ही, लिंक आहे इथे, ओके. एक्सला 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर y 0 येतो, e सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 येतो, e स्क्वेअर केल्यानंतर 2 येतो, e क्यूब केल्यानंतर 3 येतो. आता मी काय बोलतोय, मला असं फंक्शन द्या की मी x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर मला 1 मिळेल. x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर मला e मिळाला पाहिजे. देन x ची व्हॅल्यू जर का मी 2 सबस्टिट्यूट करेन तर मला e स्क्वेअर मिळाला पाहिजे. x ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट करेन मी तर मला e क्यूब मिळाला पाहिजे. असा फंक्शन मला तयार करून द्या, ओके. म्हणजे इथे जे होत आहे ना एक्झॅक्टली त्याच्या उलट होत आहे, ते एक्झॅक्टली रिव्हर्स होत आहे, ओके. सो या फंक्शनला मी इन्व्हर्स फंक्शन बोलेन. असं फंक्शन मला प्रोव्हाइड करा तुम्ही की हे असं झालं पाहिजे, अँड दॅट विल कॉल दॅट फंक्शन ॲज इन्व्हर्स फंक्शन हिअर, ओके. तर तो फंक्शन e रेस टू एक्स आहे. तो फंक्शन कोण आहे पहा, e रेस टू एक्स हा तो फंक्शन आहे. प्रूव्ह करून दाखवतो पहा आम्ही. तुम्ही एक्सच्या जागी 0 टाका, 0 e रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0, 1 बनतो, करेक्ट आहे. एक्सच्या जागी 1 टाकतोय आपण, एक्सच्या जागी 1 टाकाल, e रेस टू 1 इज e. एक्सच्या जागी 2 टाका, 2 e स्क्वेअर बनतोय. एक्सच्या जागी 3 टाका, 3 e क्यूब बनतोय ना, म्हणजे करेक्ट आहे. दॅट मीन्स लॉग एक्सचा इन्व्हर्स फंक्शन हा e रेस टू एक्स आहे. लॉग एक्सचा इन्व्हर्स फंक्शन हा e रेस टू एक्स हा इन्व्हर्स फंक्शन आहे त्याचा.
इनवर्स फंक्शन कसं फाइंड करायचं असतं मी प्रोसिजर सांगतो इथे, थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो बघा प्रोसिजर. जर का आपला एफ ऑफ एक्स हा लॉग एक्स असेल, फंक्शन हा लॉग एक्स आहे, फंक्शन हा लॉग एक्स आहे, आणि जर का आपल्याला इनवर्स या फंक्शनचा इनवर्स फंक्शन फाइंड करायचा असेल, ओके, तर काय करायचं असतं पहा, एकदम सिंपल प्रोसेस आहे. जस्ट पुट एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स एक्स. इनवर्स फंक्शन फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इनवर्स एक्स सबस्टिट्यूट करायचं डायरेक्टली. तर मी इथे मेन्शन करतो पहा, एफ ऑफ एक्सच्या जागी काय बोललो आपण, एफ इनवर्स ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ एक्सच्या जागी एफ इनवर्स ऑफ एक्स सबस्टिट्यूट केलेला आहे, बेस आहे आपला ई, आणि आपल्याला माहितीच आहे एफ इनवर्स असं कॅन्सल होतं. एफ ऑफ एफ इनवर्स इज नथिंग बट एक्स. इथे लिहितोय आता मी, दिस इज एक्स अँड दॅट इज इक्वल टू काय आहे पहा, लॉग ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स टू दी बेस ई. मग तुम्ही सांगा बरं, हे लॉगॅरिथमिक फॉर्मला जर का एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी असं लिहू शकतो का, ई रेस टू एक्स इट कॅन बी रिटन ॲज एफ इनवर्स एक्स. एफ इनवर्स एक्सला मी ई रेस टू एक्स लिहू शकतो ना. पहा ना तुम्ही स्टार्टिंग मध्ये आपण एफ ऑफ एक्सला लॉग एक्स अज्यूम केला होता ना, फायनली आपल्याला एफ इनवर्स एक्स आला की नाही. प्रोसेस काय पहा, इफ एफ ऑफ एक्स इज लॉग एक्स जस्ट सबस्टिट्यूट एक्स ॲज एफ इनवर्स एक्स. एफ ऑफ एक्स जर का लॉग एक्स असेल ना तर जस्ट एक्सच्या जागी एफ ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स आपल्याला सबस्टिट्यूट करायचा असतो. सो एफ ऑफ एक्सच्या जागी इन्स्टेड ऑफ एक्स एफ इनवर्स ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू हे पहा लॉग ॲज इट इज टू द बेस ई ॲज इट इज, बस instead of x I'm substituting f inverse of x here, and we know that f of f inverse of x is nothing but x here. हे इनवर्स फंक्शनचा डेफिनेशन असतं की f of f inverse हा x च असतो, and that is equal to log of f inverse of x to the base e. याचा अर्थ f inverse x हा e raised to power x हा आपल्याला इनवर्स या प्रोसिजरने आपण फाइंड करू शकतो. तर हा वाला पार्ट मी रब करतोय पहा. जस्ट इतकंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की इनवर्स फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इनवर्स एक्स टाकायचं असतं. इनवर्स फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इनवर्स ऑफ एक्स सबस्टिट्यूट करा आणि एफ इनवर्स एक्सची व्हॅल्यू बस फाइंड कराल सिम्प्लिफाय करून. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता मी फंक्शन आणि फंक्शनच्या इनवर्सचा इथे ग्राफ ड्रॉ केलेला आहे. हा फंक्शन आहे, दिस इज एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स आहे, आणि हा ब्लू वाला जो आहे तर तो बेसिकली त्याच्या इनवर्स फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे मी इथे. ओके, तर इथे मेन्शन करतोय मी हा जो ब्लू आहे, ओके, दॅट इज एफ इनवर्स ऑफ एक्स. फंक्शनच्या इनवर्स फंक्शनचा ग्राफ असा असेल आणि फंक्शनचा ग्राफ असा असेल. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की फंक्शनच्या ग्राफला जर का y इज इक्वल टू एक्स या लाईनच्या अबाउट जर का तुम्ही सिमेट्री कराल ना तर ऑटोमॅटिकली इनवर्स फंक्शनचा ग्राफ येत असतो. ही लाईन y इज इक्वल टू एक्स वाली लाईन आहे, म्हणजे हा अँगल 45 डिग्री असणार आहे. हा जो अँगल आहे ना हा, ओके, हा अँगल, तर हा अँगल 45 डिग्री वाला तो लाईन आहे. सो y इज इक्वल टू एक्झॅक्टली या क्वाड्रंटला हाफ मध्ये डिवाइड करणारा लाईन. ओके, या लाईनच्या अबाउट ज्यावेळेस आपण या फंक्शनचा एक्झॅक्टली सिमेट्री करतोय तर आपल्याला इनवर्स फंक्शनचा ग्राफ आपल्याला तो मिळत असतो. मी हे तुम्हाला इथे जस्टिफाय करून दाखवतो पहा. आपण व्हेरीफाय करूया, आपण क्रॉस चेक करूया की खरंच हा इनवर्स फंक्शनचा ग्राफ आहे का. आता कसा विचार करतोय पहा आपण. मी इथे एक्स मेन्शन करतोय, इथे वाय मेन्शन करतोय, मी इथे एक्स मेन्शन करतोय, मी इथे वाय मेन्शन करतोय. दिस इज फॉर इनवर्स फंक्शन अँड दिस इज फॉर से एफ ऑफ एक्स. इथे मी फंक्शनसाठी रिप्रेझेंट करणार या पार्टमध्ये, आणि या पार्टमध्ये मी फंक्शनच्या इनवर्ससाठी सर्व काही रिप्रेझेंट करणार. तर ना आता मी फंक्शनसाठी मी असा विचार करायला लागतो पहा, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 4 आहे. पहा आता एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 4 आहे ना रे, तर पहा बरं वायची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ओके, सो वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 4, व्हॅल्यू ऑफ वाय इज 1. करेक्ट आहे. इनवर्स फंक्शन मध्ये कसं असलं पाहिजे माहिती का, इनवर्स फंक्शन मध्ये एक्झॅक्टली उलटा असला पाहिजे. मीन्स वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, व्हॅल्यू ऑफ वाय इट शुड बी इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू ही 4 असली पाहिजे. व्हेरीफाय करा तुम्ही. वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, ओके, व्हॅल्यू ऑफ वाय पहा बरं, व्हॅल्यू ऑफ वाय ऑलमोस्ट 4 आहे. 4 ऍक्च्युअली मी एक्झॅक्टली सिमेट्री ड्रॉ नाही करू शकत. ओके, सो ह्युमन एरर आहे इथे. तर वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, ओके, व्हॅल्यू ऑफ वाय इज 4 मॅच होतं. ठीक आहे, चलो आणखीन आपण व्हेरीफाय करूया.
when value of x is for example 6, when value of x is 6 फंक्शनसाठी, फंक्शनसाठी पाहायचं आता. फंक्शनसाठी जर का x ची व्हॅल्यू 6 असेल ना, पहा काय x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 6 असेल ना, तर त्यावेळेस पहा तुम्हाला y ची व्हॅल्यू 5 मिळत आहे. y ची व्हॅल्यू किती मिळत आहे? 5 मिळते. म्हणजे इनवर्स फंक्शनसाठी एक्झॅक्टली रिव्हर्स असला पाहिजे. when value of x is 5, y ची व्हॅल्यू 6 मिळाली पाहिजे. सो इनवर्स फंक्शनसाठी आता रेफर करायचं पहा. when value of x is 5, ओके. तर पहा बरं, y ची व्हॅल्यू किती मिळते? y ची व्हॅल्यू किती मिळते? 6 मिळते. करेक्ट ना? मिळत आहे ना. हे कशामुळे पॉसिबल आहे माहिती का? जर का ग्राफ सिमेट्री असेल ना y इज टू x या लाईनच्या, तरच हे पॉसिबल आहे. आणखीन 2 व्हॅल्यूज मी तुम्हाला क्रॉस चेक करून दाखवतोय पहा. आता मी रॅन्डमली एक्सच्या जागी फॉर एक्झाम्पल 3 मेन्शन करतो. एक्सच्या जागी मी 3 मेन्शन करतोय. ओके. सो when value of x is 3, जेव्हा x ची व्हॅल्यू 3 येणार आहे, तुम्ही पहा बरं फंक्शनवरती y ची व्हॅल्यू किती असेल? y ची व्हॅल्यू 1 पेक्षा थोडीशी कमी आहे. माहित नाही एक्झॅक्टली किती असेल, जस्ट मी 0.8 असं एक रॅन्डम मेन्शन करून देतोय. पण 1 पेक्षा कमी हे एक आयडिया लक्षात ठेवाल तुम्ही इथे. आता इथे एक्झॅक्टली रिव्हर्स झाला पाहिजे. when value of x is 0.8, y व्हॅल्यू शुड बी 3 असं असलं पाहिजे. तर चेक करा बरं. when value of x is 0.8, कुठे असेल ते 0.8 समथिंग इथे कुठेतरी असणार ना. ओके. तर इथे एक्झॅक्टली वरती जातोय पहा मी. ओके. सो y व्हॅल्यू पहा तुम्हाला एक्झॅक्टली 3 मिळते. एक्झॅक्टली किती मिळते? 3 मिळते. पहा परत when value of x is 0.8, एक्झॅक्टली या वर्टिकल लाईन वरती जातोय आपण. सो y व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? एक्झॅक्टली 3 मिळायला लागतंय. तर हा इनवर्स फंक्शनचा एक बेसिक डेफिनेशन आहे. म्हणजे ग्राफ ड्रॉ करते वेळी आपल्याला हे लक्षात ठेवायला लागतं की फंक्शनचा ग्राफ जर का असा ड्रॉ केला ना, तर y इज इक्वल टू x लाईनच्या एक्झॅक्टली सिमेट्री. ओके. ग्राफ जर का ड्रॉ केला तर तो इनवर्स फंक्शनचा ग्राफ असेल. मी जस्ट इथे तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवलं ती गोष्ट. आता मेन जो पॉइंट होता ना, आपल्याला हा डिस्कस करायचा होता की डेरिव्हेटिव्ह मध्ये काय रिलेशन आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यांच्यामधला आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचा. तो आपला मेन कंटेंट आहे या लेक्चरचा. ओके. तर मी बेसिक गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत आता. इनवर्स फंक्शन आणि फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मधलं रिलेशन स्टडी करण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टी, या थोड्याशा बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला हव्या. मी इथे मेन्शन करतोय पहा, f or f inverse of f of x is x. एकदम सिंपल रूल मी मेन्शन केला इनवर्स फंक्शन आणि फंक्शन रिलेटेड. f इनवर्स ऑफ f ऑफ x हा x असतो. f इनवर्स f कॅन्सल होऊन आन्सर हा x बनत असतो. ओके. तर आता मी काय करतोय, आता मी डिफरन्शिएट करतोय. मी दोनही साइडला डिफरन्शिएट करतोय. सो इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. तर पहा काय डेरिव्हेटिव्ह इथे मेन्शन करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स ऑफ f ऑफ x. ओके. दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज x. तर पहा रे, आता जर का मी याला x कन्सिडर करेन, डमी x, याला मी डमी x कन्सिडर करतो. कंपोजिट रूलचा आपला डिफरन्सिएशन आहे ना, f इनवर्स ऑफ दिस इज x फॉर एक्झाम्पल. ओके. तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, f इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह जो असतो, तर तो f इनवर्स ऑफ x चा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, तर तो त्याला मी असं रिप्रेझेंट करतो. बरोबर ना. याला मी x समजतोय. सो f इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? f इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह जस्ट डॅशने रिप्रेझेंट करतो ना मी इथे. जसं f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? f डॅश ऑफ x असतो ना. मग सेम वे मध्ये रे f इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? f इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असं रिप्रेझेंट करणार आहे आपण त्याला. f इनवर्स ऑफ x च्या जागी फक्त इथे f ऑफ x आहे. सो f इनवर्स ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? f इनवर्स ऑफ f ऑफ x चा जस्ट डेरिव्हेटिव्ह. पण तुम्ही समजून घ्या की आपण याला x कन्सिडर केला होता, याला आपण डमी x कन्सिडर केला होता. सो डमी x च्या डेरिव्हेटिव्हने मला तिथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी x. सो f ऑफ x हा डमी x. सो डमी x च्या डेरिव्हेटिव्हने मी मल्टिप्लाय केला अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज नथिंग बट 1 हिअर. तर f इनवर्स ऑफ f ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह इनटू पहा f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? f डॅश ऑफ x असतो अँड दॅट इज इक्वल टू 1.
बरोबर ना. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा एफ डॅश ऑफ एक्स असतो आणि दॅट इज इक्वल टू 1. सो फायनली आपण काय मेन्शन करू शकतो की एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1 डिवाइड बाय, हा तिकडे जाऊन डिवाइड होईल, 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स. तर हा फार इम्पॉर्टंट रिझल्ट आहे एंट्रन्स प्रिपरेशनसाठी. याच्यावरती काही सम्स पण करूया आपण, पण आधी हे व्यवस्थित समजून घेऊया. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल, फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल 1 डिवाइड बाय फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स रेसिप्रोकल ऑफ फंक्शन डेरिव्हेटिव्ह. सो फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल इज इक्वल टू इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट एफ ऑफ एक्स. आपण ऍट एफ ऑफ एक्स, मी रिपीट करतो, फार कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, काय मेन्शन करतो मी? सर्वात आधी येणार आहे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा कुठे फाइंड करायचा? एक्सला फाइंड करायचा. कुठे? एक्सला. त्याचा रेसिप्रोकल करायचा. मग तो जो काही व्हॅल्यू येईल ना, दॅट इज ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. कुठला डेरिव्हेटिव्ह? एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही बरं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता मी हे ग्राफ वरती सांगतो. हे डेफिनेटली या स्टेटमेंट वरतून ते इतकं व्यवस्थित समजणार नाहीये, तर म्हणूनच हा ग्राफचा यूज आपण करतो इथं. तर मी काय करतोय पहा, एफ ऑफ एक्स साठी मी मेन्शन करतो इथे. काय क्लेम केलं होतं पहा, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 4 आहे ना, तेव्हा आपण फंक्शनची व्हॅल्यू 1 क्लेम केली होती. ओके, इथे मेन्शन करतो मी y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, दिस इज एक्स, दिस इज वाय. ओके, जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू 6 क्लेम केली होती ना, एक्स ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण 6 क्लेम केली होती, 6 फंक्शनची व्हॅल्यू आपण 5 क्लेम केली होती. ओके, तर काय करायचं, तुम्ही एक्सच्या जागी व्हॅल्यू अज्युम करा. से फॉर एक्झाम्पल 4 अज्युम केला मी, 4 अज्युम केला मी. आता काय करतो, मी इथे 4 सबस्टिट्यूट करणार. मी तिथे 4 सबस्टिट्यूट करणार. हा जो काही रिझल्ट आहे ना, मी ॲज इट इज 4 सबस्टिट्यूट करणार इथे. तर तो मी जस्ट इथे मेन्शन करतो. ओके, इथे मेन्शन करतो. पहा काय, मी 4 सबस्टिट्यूट करणार. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ 4, पहा काय, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ 4 चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ 4. करेक्ट, एफ डॅश ऑफ 4. ठीक आहे. एफ ऑफ 4 काय आहे? एफ ऑफ 4 काय आहे याचा विचार कराल ना आता. पहा ना, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ना. सो एफ ऑफ 4 इज नथिंग बट 5. एफ ऑफ 4 इज नथिंग बट 1. म्हणजे जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 4 आहे ना, तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू 1 आहे ना. सो एफ ऑफ 4 इज नथिंग बट 1 ना. एफ ऑफ 4 चा व्हॅल्यू 1 आहे ना, तर मग मी एफ ऑफ 4 च्या जागी 1 मेन्शन करतोय. म्हणजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट 1 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट 4. हा रिलेशन आहे. म्हणजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट 1 इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट 4. म्हणजे ना, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 4 ला काढायचा. 4 ओके साठी हा पॉइंट आहे. इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, ओके, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट 4, एक्स इज इक्वल टू 4. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू 4, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोणता डेरिव्हेटिव्ह असतो माहिती का? इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट 1 इनवर्स फंक्शन म्हणजे इथला डेरिव्हेटिव्ह असतो. सो इथल्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल हा डेरिव्हेटिव्ह असतो. तर आता पहा, आणखीन एक एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला हे समजून सांगतो. आणि आता मी 6 आणि 5 यांचा रेफरन्स घेऊन हाच प्रोसिजर मी परत करतोय. तर पाहाला, मी काय करतोय पहा. आता आपल्याकडे हा रिझल्ट आहे. म्हणजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. ओके, म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स. एफ डॅश ऑफ एक्सचा रेसिप्रोकल म्हणजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट एफ ऑफ एक्स.
आता मी काय करतोय, मी एक्सच्या जागी एक वेगळी व्हॅल्यू ठेवतो. आता मी एक्सच्या जागी 6 ठेवणार आहे. मी एक्सच्या जागी आता सबस्टिट्यूट करतोय 6. ओके, सो इथे जस्ट मेन्शन करतोय मी पुट एक्स इक्वल टू 6. पुट एक्स इज इक्वल टू 6. तर आता हा काय बनतो माहिती का रे, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ 6 याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्सच्या जागी काय टाकला आपण, 6 टाकलेला आहे. पण आता तुम्ही हा विचार करा की एफ ऑफ 6 एक्झॅक्टली आहे काय. एफ ऑफ 6 म्हणजे काय, y0 टू एफ ऑफ एक्स ना. ओके, पहा एफ ऑफ 6 तर पाहाल हाच प्रोसेस मी आणखीन एक व्हॅल्यू रेफर करून मी तुम्हाला परत एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतोय. तर आता मी एक्सच्या जागी 6 रेफर करतोय. मी तर जस्ट असं बोलतोय पहा की पुट एक्स इक्वल टू 6. एक्सच्या जागी आपल्याला आता इथे 6 ठेवायचा आहे. ओके, सो एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स. काय ठरलेलं आपलं की एक्सच्या जागी आपण 6 टाकतोय. हा ऍज इट इज रिझल्ट मी इथे मेन्शन केलेला. पण एक्सच्या जागी आपण टाकणार काय आहे, तर आपण एक्सच्या जागी 6 टाकणार आहे. एक्सच्या जागी आपण 6 टाकणार आहे, 6 सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, तर एफ ऑफ 6 चा व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ 6 समजतं ना, हा y इक्वल टू एफ ऑफ एक्सचा बेसिकली आपला हा डायग्राम होता ना. ओके, एफ ऑफ 6 म्हणजे काय की जेव्हा एक्सची व्हॅल्यू 6 आहे तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू 5. सो व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ 6 चा व्हॅल्यू इट इज नथिंग बट 5. ओके, म्हणजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट 5 इज इक्वल टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट 6 याचा रेसिप्रोकल. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट 6 चा रेसिप्रोकल केल्यानंतर इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निघतो. बट तो कुठला डेरिव्हेटिव्ह निघतो, 5 वरतीचा डेरिव्हेटिव्ह निघतो. 6 आणि 5 चा रिलेशन हा इथे आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू 6 असते, फंक्शनची व्हॅल्यू 5 आहे. एक्सची व्हॅल्यू 6 असते, फंक्शनची व्हॅल्यू 5 आहे, म्हणून तो इथे 5 आहे. एक्सची व्हॅल्यू 4 असते, फंक्शनची व्हॅल्यू 1 होती. ओके, म्हणून 4चा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस केला होता आपण, 4चा डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल, तर तो इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होता ॲट 1. याच्या आधीचा जो केला होता ना प्रोसेस, तो मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. तर हा जो पॉईंट येणार आहे, तर हा पॉईंट ग्राफिकली थोडासा आपण समजून घेण्याचा ट्राय करूया. तर पहा एफ डॅश ऑफ 6 म्हणजे 6 वरती ना, एक्स इक्वल टू 6 वरती फंक्शनचा व्हॅल्यू आपला जो होता तो 5 होता. तर हा पॉईंट ऍक्च्युली तो इथे एक पॉईंट आहे. ओके, यानंतर इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट 5. ठीक आहे, चलो इनवर्स फंक्शन तर हा आहे ना. ॲट 5 म्हणजे काय, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 5 आहे ना, तेव्हा इनवर्स फंक्शन रेफर करतोय मी, जो की इथे येतोय. ओके, तर आता मी काय करणार आहे माहिती का रे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर स्लोप ऑफ टँजंट. सिंपल आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. तर मी फंक्शन एफ ऑफ एक्स साठी तर हा ग्राफ रेफर करणार मी. ठीक आहे, ॲट 6 वरती तो पॉईंट मी लोकेट केलाय. सो एफ ऑफ एक्स साठी 6 एक्स इक्वल टू 6 वरती मी पॉईंट तो लोकेट केलेला आहे. आता मी एफ डॅश करणार. एफ डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह करणार, पण आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. तर या टँजंटचा स्लोप ओके, दॅट इज एम, दॅट इज नथिंग बट एफ डॅश ऑफ 6. या टँजंटचा स्लोप म्हणजेच एफ डॅश ऑफ 6, कारण की एक्स इक्वल टू 6 वरती पॉईंट लोकेट करून तिथे टँजंट काढलेला आहे आपण. ठीक आहे, आता पहा हा पॉइंट आहे एक्स इक्वल टू 5. हा एक्स इज इक्वल टू 5 वाला पॉइंट आहे बरं, पण तो एफ इनवर्स वाल्या ग्राफ वरती मी तो पॉइंट लोकेट केलाय. म्हणजे जर का मी इथे टँजंट ड्रॉ करेन ना, इथे जर का टँजंट ड्रॉ करेन तर हा टँजंट काय देईल माहिती का, या टँजंटचा स्लोप मला काय देईल माहिती का, इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह देईल. आपल्याला माहिती ना, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो फंक्शनचा. पण हा फंक्शन तर इनवर्स फंक्शनचा होता ना. ठीक आहे, म्हणून इनवर्स फंक्शनचा. सो इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू 5. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू 5 इट इज गिवन बाय स्लोप ऑफ धिस टँजंट. या टँजंटचा स्लोप हा आपल्याला ती गोष्ट देईल.
आता तुम्ही या दोघांमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता ओके की याचा जो स्लोप आहे ना, याचा स्लोप तुम्ही पहा काय, याचा स्लोप ओके हा कमी आहे कम्पेअर्ड टू स्लोप ऑफ दिस लाईन. जस्ट अ मिनिट, परत सांगतो पहा, याचा स्लोप हा याच्या स्लोप पेक्षा डेफिनेटली कमी आहे. तुम्ही हे रिलेट करू शकता इथे. जस्ट हा अँगल तुम्ही नोटीस करा. एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतोय हा टँजंट ओके, फॉर एक्झाम्पल से θ1 आणि हा टँजंट एक्स ऍक्सिस सोबत θ2 इतका अँगल करतोय. डेफिनेटली हा अँगल कमी आहे ना. हा तुम्हाला समजू शकतो की हा अँगल कमी आहे कम्पेअर्ड टू दिस अँगल. म्हणजे ऑटोमॅटिकली याचा स्लोप, कारण की स्लोप म्हणजे टॅन थिटा असतं ना, अँगल कमी असेल तर टॅन थिटा पण कमी, म्हणजे स्लोप, याचा स्लोप कमी असणार आणि याचा स्लोप डेफिनेटली जास्त असणार. हे तुम्ही पहा ना, इथे पाहाल ना, f'(6) म्हणजे याचा स्लोप किंवा याचा डेरिव्हेटिव्ह, स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बरोबर. तर याचा डेरिव्हेटिव्ह जर का जास्त असेल ना तर ऑटोमॅटिकली ही व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे तर इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचे, म्हणजे इन्व्हर्स फंक्शन वरतीचा स्लोपचा व्हॅल्यू येतो ओके. म्हणजे याचा स्लोप जर का जास्त असेल तर ऑटोमॅटिकली याचा स्लोप फार कमी होईल. वाटल्यास आणखीन एक पॉईंट मी रेफर करायला लावतो पहा तुम्हाला, x=8 ला रेफर करायला. x=8 इथे येतोय. इथे तुम्ही टँजंट ड्रॉ करा. असा येतो, ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल येतं. मग सांगा बरं, या टँजंटचा स्लोप ऑलमोस्ट झिरो होतोय. तुम्ही पहा x=8 असेल ना, when x=8 व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज ऑलमोस्ट 6 पेक्षा थोडंसं जास्त आहे ओके. तर मी काय करतोय आता, इन्व्हर्स फंक्शनवरती तो पॉईंट रेफर करण्यासाठी मी काय करतोय, x=6 वरती जातोय ओके, 6चं थोडंसं जास्त, आणि इन्व्हर्स फंक्शनवरती तो पॉईंट लोकेट करतोय, तिथे पॉईंट येतोय. मग पहा तुम्ही, इथे मी टँजंट ड्रॉ करतोय, याचा स्लोप खूप जास्त आहे बरं, याचा स्लोप फार कमी आहे, कारण की दिस इज ऑलमोस्ट पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सो ऑटोमॅटिकली तेच झालं ना की याचा स्लोप फार कमी असेल तर बाय डिफॉल्ट 1/5 फार कमी हे फार जास्त असणार, म्हणजे याचा स्लोप हा फार जास्त असणार. आणि तुम्ही हे पाहू शकता की लाईन ऑलमोस्ट 90 अँगल करत आहे, 90 डिग्री. सो tan 90 हे इन्फिनिटी असतं, म्हणजे याचा स्लोप डेफिनेटली जास्त असणार. तर हा बेसिकली रिलेशन आहे इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह याच्यामधला हा रिलेशन आहे. तर पाल सॉल्व न्यूमेरिकल मधला एक्झाम्पल नंबर 3 अटेम्प्ट करतोय. इफ f and g आर इन्व्हर्स फंक्शन ऑफ इच अदर, f आणि g हे एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन आहे. आणि एक टेबल दिला आहे पहा, एक्सच्या व्हॅल्यूज, f of x च्या व्हॅल्यूज, g of x च्या व्हॅल्यूज आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह त्यांच्या व्हॅल्यूज इथे मेन्शन केलेल्या आहेत. आपल्याला फाइंड करायचं आहे g'(-4). पहा आपल्याला माहिती f इन्व्हर्स ऑफ f of x हा x असतो बरं, इन्व्हर्स फंक्शन ऑफ f of x हा x असतो, पण इथे इन्व्हर्स फंक्शन हा ऍक्च्युअली g आहे. f चा इन्व्हर्स फंक्शन हा g आहे. तर मी काय मेन्शन करेन, g of f of x इज नथिंग बट x. g of f of x इट इज नथिंग बट x हे मी इथे मेन्शन करतोय. आपल्याला g'(-4) फाइंड करायचं, g'(-4) हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर डेफिनेटली मी डेरिव्हेटिव्ह करतो इथे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. तर पहा बरं, g of x चा डेरिव्हेटिव्ह g'(x) असणार, डमी x आहे ना हा. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी x. सो f of x चा डेरिव्हेटिव्ह f'(x) दॅट इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 असतो. दॅट मीन्स g' of f of x is equal to 1 divided by f' of x. g' of f of x is equal to 1 divided by f' of x. पण आपल्याला g'(-4) फाइंड करायचा, g'(-4) फाइंड करायचा. मग तुम्ही असा विचार करा की x च्या जागी काय टाकल्यानंतर हा -4 येतो. -4 पाहिजे, g'(-4) पाहिजे. x च्या जागी काय टाकल्यानंतर हा -4 येतो, हा विचार कराल ना. f of x -4 केव्हा येतो, x च्या जागी 1 टाकल्यानंतर. पण x च्या जागी 1 टाकल्यानंतर f of x हा -4 येतो. मग मी इथे काय म्हणतोय, पुट x इक्वल टू 1, डायरेक्टली मी x च्या जागी 1 टाकतोय, म्हणजे g' of f of 1, पहा x च्या जागी 1 टाकला मी, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय f' of 1. व्हॉट इज f of 1? f of 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असेल, f of x ची व्हॅल्यू -4, दॅट मीन्स दिस इज g' of -4, दॅट इज इक्वल टू f' of 1. पहा ना किती आहे, f' चा इथे टेबल आहे ओके. x ची व्हॅल्यू 1 असेल, f' ची व्हॅल्यू 4 आहे.
So that is equal to 1 divided by, this is 4 na. So g dash of minus 4 is nothing but 1 divided by 4. Is nothing but 1 divided by 4. Okay. Okay. Example number 4 पाहाल solve numerical मधला. f of x is x raised to 5 plus 2x minus of 3. आपल्याला ना इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ॲट एक्स इक्वल टू -3 ला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. ओके, तर आता मी काय करतोय, इथे मेन्शन करतोय एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट एक्स, हे माहिती आहे आपल्याला. मी तर डिफरन्शिएटिंग मेन्शन करतोय, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह करूया आपण. याला मी एक्स समजणार, याला मी डमी एक्स समजतो नाही का. तर एफ इनवर्स ऑफ डमी एक्स चा डेरिव्हेटिव्ह इनटू डमी एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला करायला लागेल. दॅट इज इक्वल टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा 1 असतो. सो एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स. इज नथिंग बट 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स हियर. पण आपल्याला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट -3 फाइंड करायचा. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट -3 फाइंड करायचा, म्हणजे इथे -3 आला पाहिजे. एफ ऑफ एक्स -3 केव्हा होतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा फंक्शन, याची व्हॅल्यू -3 केव्हा होते, जेव्हा हे दोघे 0 होतात. म्हणजे एक्सच्या जागी जर का मी 0 सबस्टिट्यूट केला तर डेफिनेटली -3 होऊन जाते. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू -3 होते. याचा अर्थ मला एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट करायचा आहे. तर मी आधी एक स्टेप करून घेतो. इथे मी काय मेन्शन करतोय पहा, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सची मी व्हॅल्यू रिप्रेझेंट करतोय. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स रेज टू 5 प्लस 2x मायनस ऑफ 3. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, पहा रे, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स असतो. म्हणजे एफ ऑफ एक्सचा इथे डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला. एक्स रेज टू 5 डेरिव्हेटिव्ह इज 5x रेज टू 4. ओके, 2x डेरिव्हेटिव्ह इज 2 अँड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह असंही 0 असतं. सो मेन्शन नाही करत मी. आता मी इथे काय करतोय पहा, पुट x इक्वल टू 0, एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट करा. सो इनवर्स फंक्शन इथे 0 0 0 दिस -3. सो इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट -3 इज इक्वल टू, पहा 0 सबस्टिट्यूट करायचा आपल्याला. सो 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर हे 1 डिवाइड बाय 2 बनला ना, हे 0 झाला, जस्ट इथे 2 राहिला. सो 1 डिवाइड बाय 2 बनला. सो इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट -3 इज नथिंग बट 1 डिवाइड बाय 2. तर एक्सरसाइज नंबर 1.2 मधला क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट करतोय आपण. एफ ऑफ एक्स इज x³ प्लस x मायनस 2 आणि आपल्याला एफ इनवर्स ऑफ 0 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मीन्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ऑफ इनवर्स फंक्शन ॲट x इक्वल टू 0. तर पहा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट एक्स. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट एक्स हियर. ओके, तर आता मी इथे डिफरन्शिएट करतो दोन्ही साईडला, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी आता डेरिव्हेटिव्ह करतोय. तर पहा रे, आता एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला. मी याला डमी एक्स समजतोय. सो एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स एफ ऑफ एक्स. याला जर का मी एक्स समजला ना, तर एफ इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एफ इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डमी एक्स, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स, अँड दॅट इज इक्वल टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 असतो. तर मी इथे असं लिहू शकतो पहा, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह is equal to 1 divided by f dash of x is equal to 1 divided by f dash of x. पण पहा, आपल्याला f इनवर्स ऑफ 0 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. f इनवर्स ऑफ इथे 0 असला पाहिजे, इथे 0 असला पाहिजे. f ऑफ x 0 केव्हा होतो याचा तुम्हाला विचार करायचा आहे. पहा हा फंक्शन 0 केव्हा होतो. तर जर का x च्या जागी 1 सबस्टिट्यूट केला ना, x च्या जागी 1 क्यूब 1 प्लस 1 2 मायनस 2 0 होतो ना, म्हणजे एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर तो 0 होतो. हे आपल्याला इथे नोटीस करायला लागतं. हे क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नसतं की आपल्याला 1 सबस्टिट्यूट करायचं, हे तुम्हाला नोटीस करायला लागेल इथे. तर मी एक स्टेप आधी इथे करून घेतोय. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इथे मी सबस्टिट्यूट करतो. व्हॉट इज एफ ऑफ एक्स, x³ प्लस x मायनस ऑफ 2. याचा करायचा आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, पहा एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे समजतं का, एफ ऑफ एक्स याचाच डेरिव्हेटिव्ह. सो x³ डेरिव्हेटिव्ह इज 3x², x derivative is 1 and minus 2 derivative is nothing but 0. So just mention नाही करत, तर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे.
आता मी काय करतोय, मी पुट एक्स इक्वल टू 1 बोलतो, पुट एक्स इक्वल टू 1, एक्स जागी 1 टाका ना तुम्ही, एफ इनवर्स ऑफ 1 टाकल्यानंतर 1 प्लस 1 2 मायनस 2 0, सो एफ इनवर्स ऑफ 0 बनेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू 0 दॅट इज इक्वल टू 1 टाकायचं आपल्याला 1, सो 1 डिवाइड बाय 1 टाकल्यानंतर 3 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 4, सो याचा आन्सर बनेल 1 डिवाइड बाय 4. तर पहा असे काही सम्स आपण आणखीन प्रॅक्टिस केले पाहिजे. एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे वाले सम्स थोडेसे इम्पॉर्टंट आहे. टेक्स्टबुकमध्ये यांचा काउंट थोडंसं कमी आहे, तर आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी ओके टेक्स्टबुकच्या बाहेरचे काही सम्स करतोय. तर पहा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 4. आपल्याला ना एफ इनवर्स ऑफ 4 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, एफ इनवर्स ऑफ इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके मी काय मेन्शन करतोय पहा इथे, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स काय असतो, एक्स असतो ना. तर मी काय करतो, डिफरन्शिएट करतोय आता, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह करूया. सो एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह पहा, याचा डेरिव्हेटिव्ह, याला जर का मी एक्स समजलं नाही का, तर एक फंक्शन आहे एक्स मधला, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन इन टू, पण ऍक्च्युअली हा एक्स नाही आहे ना, एक्स नाही आहे ना. सो एक्स नसेल तर जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ द डमी एक्स अँड दॅट इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1. याचा अर्थ एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1 डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल इज नथिंग बट एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर आता आपल्याला हा विचार करायचा आहे की याला आपण कसं मॅच करू शकू. पहा एफ इनवर्सला एफ इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, पण एफ ऑफ एक्सच्या जागी तिथे काय आहे पहा 4 आहे. मग आपल्याला हा विचार करायचा की एफ ऑफ एक्स हा 4 केव्हा बनतो 4 पाहूनच समजतं ना. 0 टाकलं तर 0 0 0 4च बनतो ना. म्हणजे आपण हे पाहून असं नोटीस करू शकतो इथे की एफ ऑफ 0 इज नथिंग बट 4. एफ ऑफ 0 म्हणजे काय, एक्स जागी 0 टाका, 0 0 0 बनेल दॅट इज इक्वल टू 4. सो एफ ऑफ 0 इज नथिंग बट 4 हियर. मग हे नोटीस केल्यानंतर मी काय बोलतोय पहा, एक्सच्या जागी मी 0 सबस्टिट्यूट करेन, एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट करेन 0. ओके पण एक स्टेप आपण करूया, आधी एक डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आणि त्याच्यानंतर 0 टाकायला लागेल ना आपल्याला. आता पहा एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स, व्हॉट इज एफ ऑफ एक्स 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 4 दॅट इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज एफ ऑफ एक्स अगेन 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 4. ओके तर एफ इनवर्स ऑफ ओके 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 4 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय पहा डेरिव्हेटिव्ह 2 as it is x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर 2 as it is x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर ओके प्लस 3 as it is x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x ओके प्लस 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. आता मी इथे काय करतोय, पुट x इज इक्वल टू 0 हियर, पुट x इज इक्वल टू 0. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता इथे ऍक्च्युअली. सो एक्सच्या जागी 0 टाकतोय, 0 0 0 0 4 बनतो इथे, म्हणजे एफ इनवर्स ऑफ इथे बनतोय 4, याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 0 सबस्टिट्यूट करा, 0 हा 1 डिवाइड बाय इथे 7च राहतोय फक्त, म्हणजे एफ इनवर्स ऑफ 4 चा डेरिव्हेटिव्ह इज 1 डिवाइड बाय 7 हियर. ओके तो क्वेश्चन पाहाल, एफ ऑफ एक्स इज 1 डिवाइड बाय 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस ऑफ 4 and let h be the inverse function of f of x. f of x चा इनवर्स फंक्शन हा h आहे, h हा इनवर्स फंक्शन आहे. तर आपल्याला फाइंड करायचं h डॅश ऑफ मायनस 14, h डॅश ऑफ मायनस 14 हे आपल्याला फाइंड करायचं. मी इथे काय लिहितोय पहा आता, h हा फंक्शन इनवर्स फंक्शन आहे, f of x चा इनवर्स म्हणजे f इनवर्स ऑफ x. सो h हा फंक्शन f इनवर्स ऑफ x चा ऍक्च्युअली आपल्याला माहिती ना रे, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स याला आपण एक्स लिहित असतो ना, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स ला आपण एक्स लिहितो ना, पण एफ इनवर्स म्हणजेच एच आहे. मग मी इथे काय लिहिणार पहा, एच ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट एक्स असं मी मेन्शन करून देतो इथे. आता मी इथे मेन्शन करतो बा डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स.
आता आपण दोनही साईडला डेरिव्हेटिव्ह करूया. ओके, सो एचचा डेरिव्हेटिव्ह एच डॅश असणार, एच डॅश असणार. एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, याला एक्स जर का मी समजलं तर एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एच डॅश ऑफ एक्स, पण ऍक्च्युअल मध्ये हा एक्स नाही आहे ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. याच्या डेरिव्हेटिव्ह मी मल्टिप्लाय करणार एफ डॅश ऑफ एक्स, अँड दॅट इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इक्वल टू 1. सो एच डॅश ऑफ एफ ऑफ एक्स is equal to 1 divided by f dash of x, that is equal to 1 divided by f dash of x. आपल्याला h dash of minus 14 पाहिजे, h dash of minus 14 इथे आतमध्ये -14 असला पाहिजे, म्हणजे x च्या जागी असं काहीतरी सबस्टिट्यूट कराल की ते -14 बनला पाहिजे. तर फंक्शन काय आपला, फंक्शन f of x is 1 divided by 2x, थोडंसं करेक्शन ऍक्च्युअली इथे 1 divided by 2x क्यूब आहे, इथे 1 divided by 2x क्यूब आहे. तर मी इथे फंक्शन ॲज इट इज कॉपी करतोय. एफ ऑफ एक्स इज ॲक्च्युअली 1 डिवाइड बाय 2x क्यूब प्लस 3x मायनस ऑफ 4. आता जर का मी एक्सच्या जागी जर का मी 0 सबस्टिट्यूट करेन तर 0 0 -4 राहतो ना फक्त, म्हणजे मी 0 सबस्टिट्यूट करेन इथे तर एफ ऑफ झिरो हा -4 बनतो, -4. पण आपल्याला इथे -14 पाहिजे ना, सो ठीक आहे, चलो 0 तर नाही चालणार आपल्याला. मी एफ ऑफ -1 चेक करतोय, म्हणजे मी एक्सच्या जागी -1 सबस्टिट्यूट करतोय. सो -1चा क्यूब हा -1 डिवाइड बाय दिस 2, -1 सबस्टिट्यूट केल्यानंतर हा -3 बनतो, अँड दिस -4, -3 -4 इज -7 अँड दिस इज -0.5, हा -0.5 हा -7 आहे, सो हा बनतो -7.5 बनतो. पण आपल्याला पाहिजे -14 ना, सो इव्हन हा पण नाही चालणार आपल्याला. ओके, आता पहा मी एक्सच्या जागी -2 सबस्टिट्यूट करतोय, एक्सच्या जागी काय -2 सबस्टिट्यूट करतोय. तर पहा -2चा क्यूब हा -8 असतो, डिवाइड बाय दिस 2, -2 into 3 इज -6 अँड दिस इज -4 हियर. ओके, हा बनतो -4 -6 -4. तर हा चेक कराल तुम्ही -14 बनतोय. तर हे तर तुम्हाला ऑब्झर्व करायला लागेल की एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट केल्यानंतर -14 बनतोय. आता हे ऑब्झर्वेशन आपलं क्लिअर आहे आता की -2 टाकल्यानंतर -14 बनतोय. सो आता आपण इथे एक्सच्या जागी -2 सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, तर मी हा वाला पार्ट रब करतोय आता. तर पहा h dash of f of x, h dash of f of x, otherwise f of x मी मेन्शन करतो. व्हॉट इज f of x? x cube divided by 2 plus 3x minus 4 that is equal to 1 divided by, पारे f of x चा f dash of x आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाचा, तर x क्यूब डिवाइड बाय 2 प्लस 3x मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह. पहा बरं याचा डेरिव्हेटिव्ह आता काय येऊ शकतोय, तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. ओके, 3x चा डेरिव्हेटिव्ह असणार 3 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तर हा ऍक्च्युअली त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. h dash of -14 पाहिजे होता ना, इथे जर का -14 पाहिजे असेल तर आपण -2 सबस्टिट्यूट केला होता ना. सो h dash of x च्या जागी मी -2 सबस्टिट्यूट करतोय. ओके, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय -2 सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, -2. ओके, तर -2 सबस्टिट्यूट केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन आत्ताच केलं होतं आपण ऍक्च्युअली. हा कॅल्क्युलेशन किती येतो, -14 येतो. दॅट मीन्स h dash of -14 इज इक्वल टू -2 स्क्वेअर 4 बनेल, 4/2 2 बनेल, 2 into 3 6 plus 3 that is equal to 9. सो आन्सर बनेल आपला 1 डिवाइड बाय 9. सो h dash of -14 is 1 डिवाइड बाय 9 हियर.